आपल्या सगळ्यांच्या समोर मंचावर उपस्थित असलेली भारतीय प्रतिभेच्या नक्षत्रांची आकाशगंगा त्या संपूर्ण आकाशगंगेलाच मी सादर सविनय नमस्कार करतो. आता कोणत्याही कार्यक्रमात भाषण करावं लागणं हे माझ्या वाट्याला आलेलं काय म्हणून मी एक काम आहे. खरं तर सगळ्या प्रतिभावंतांनी आपलं जे हृदगत मांडलेलं आहे त्याचा जर आपण विचार केला तर अशा कार्यक्रमातून आपणही काहीतरी घेऊन जायचं असतं. पुरस्कार नसला तरी आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. ते मिळतं म्हणून आपण अशा कार्यक्रमांना गेलो. जे निरगुडकर म्हणाले की आजकालचा काळ फार खराब आहे. आता देश सगळा खड्ड्यातच चालला आहे. अशी एक जी भावना पसरवल्या जाते, कळत नकळत असं होतं. अशा कार्यक्रमांमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की ज्या स्वभावाला आणि ज्या भावनेला भारत म्हणतात तो भारत त्याच्या परंपरेच्या अक्षुण्णतेसोबत जिवंतपणाने तेजस्वीपणाने वाटचाल करतो आहे. अशा अंगाने जर पाहिलं तर मनातली निराशा कुठल्या कुठे पळून जाते. स्वर्गीय दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कारामध्ये आपण काय बोलावं, कारण त्यांचा काळ हा संपल्यानंतर म्हणजे ते गेल्यानंतर बऱ्याच वर्षांनी आमचा जन्म झाला. त्यांना आम्ही पाहिलेलं नाही आहे, परंतु त्यांची गाणी ऐकली. कुठे एखादी रेकॉर्ड सापडली, कुठे ऐकायचा योग आला तर त्यांच्याच आवाजात ऐकली, नाहीतर त्याच पद्धतीने नंतर ज्यांनी गायली त्यांची ऐकली. त्या काळाचं हे वैशिष्ट्य होतं की भारत जागृत होतो आहे हे सांगायला जावं लागत नसे, दिसत असे चारी बाजूला. आपापलं वैशिष्ट्य, आपापली प्रतिभा घेऊन प्रत्येक जण ती देशकारणात लावायला जणू काही सरसावलेलं आहे. अशा प्रकारचं वातावरण त्यावेळेला होतं असं त्या काळात जगलेले लोक आम्हाला सांगतात. आम्ही त्याच्यानंतर जगलो, पण त्या काळची ही कला पाहिली, त्या काळच्या कथा ऐकल्या, अशा प्रतिभावंत लोकांची चरित्र पाहिली की लक्षात येतं. सर्वसामान्य वातावरण. हिंदी सिनेमामधला हिरो सुद्धा खादीचा पैजामा, कुर्ता आणि वर गांधी टोपी घालून येणार. आज आपण कल्पना करू शकत नाही हा हिरोचा वेश असू शकतो, पण त्यावेळेला ते वातावरण होतं. सावरकर जे म्हणतात, हे मातृभूमी तुझला मनवाही येले, वक्तृत्व वाग विभवही तुझ अर्पी येले, तूतेची अर्पिली नवी कविता रसाला, लेखाप्रती विषय तूची अनन्य झाला. ही वृत्ती, हे वातावरण सगळ्या समाजामध्ये प्रभावी आहे हे दिसत होतं. पण आता पाहिल्याशिवाय दिसत नाही. ही अडचण त्याच्यावर कशाच तरी झाकण बसलेलं आहे, ते जाईल. जर खरोखर आमची माध्यमं ही वर्णन बदलवण्याकरता प्रयत्न करतील तर ते दृश्य सुद्धा होईल.
इतक्या चांगल्या गोष्टी घडत असतात. मी नेहमी सांगतो मला भेटणाऱ्या लोकांना, अजिम प्रेमजी यांच्याकडे भेटायला गेलो. त्यांना पहिल्यांदा प्रश्न पडला की हा संघाचा माणूस आपल्याकडे का आला. मग कदाचित त्यांनी अंदाज केला असेल की हे सेवा बिवा करतात की त्यांना पैसे लागत असतील, म्हणून 1.5 तास गप्पा गोष्टी झाल्या. त्यांनी वाट पाहिली की केव्हा तरी पैशाचा विषय निघेल. भेटायचा उद्देश तो नव्हता. आणि शेवटी त्यांनी विचारलं तुम्ही माझ्याकडे कशाला आला. तर मी त्यांना असं सांगितलं की समाजामध्ये अशी एक निराशा दिसते, परंतु आम्ही फिरतो सगळीकडे तर आम्हाला असं दिसतं की वाईट करणारे आपल्या समाजात जितके लोक आहेत त्याच्या 40 पटीने जास्त चांगले करणारे लोक आहेत. ते म्हणाले बरोबर आहे, मलाही असाच अनुभव येतो. म्हटलं बस हा अनुभव तुम्ही तुमच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांना सांगत राहा, त्याची आवश्यकता आहे. एवढं फक्त तुम्हाला विनंती करायला मी तुम्हाला भेटायला आलो, कारण त्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून अशा कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहणं हाही एक मोठा संस्कार आहे. आपापल्या क्षेत्रातल्या प्रतिभेनी दिग्दिगंत गाजवणाऱ्या व्यक्तींनी समाज हितबुद्धीनी ते कसं केलेलं आहे ते आपल्याला कळतं. हे आज सगळ्यांसमोर यायची जरूर आहे. आणि हे मास्टर दीनानाथांच्या आणि मंगेशकर घराण्याच्या एकूण परंपरेला अत्यंत सुसंगत आहे. त्यांच्या मनात विचार आला तर तो अशाच कार्यक्रमाचा येणार, हे आपण इथे बसलेले सगळे जाणतो. अशा गोष्टी समाजासमोर येतात आणि त्याचबरोबर मग विचारही प्रगट होतो. आपल्या देशामध्ये बाहेरून सांगायची जरूर नाही, पुस्तकं वाचून सांगायची जरूर नाही, करणारे लोक बोलतायत. पहिली गोष्ट की प्रत्येकाने समाजाकरता काही ना काही केलं. विजय मिळवला तो आमचा गौरव होईल या अपेक्षेने नाही मिळवला, तर अशा प्रकारचा विजय देशाकरता मिळवायचा हे मनुष्य जीवनात अत्यंत प्रतिष्ठेचं काम आहे असं मानून केलं. कपिल देव म्हणाले की आम्हाला पैसे बिसे मिळत नव्हते पण आम्हाला एक इज्जत मिळत होती. मनुष्य म्हणजे इज्जतदार जीवन. आणि इज्जत कशामध्ये आहे तर आपल्या क्षेत्रात आपल्या देशाचा विजय आपल्या कर्तृत्वाने घडवून आणायचा. दुसरी गोष्ट विश्वनाथ कराड म्हणाले की विश्वकल्याण, विश्वशांती, भारत आणि भारत या अर्थाने जे जे शब्द सगळे वापरले जातात जुन्या काळापासून आत्तापर्यंत, त्यांच्याकरता पर्यायी दुसरा शब्द नाही, विश्वशांती हाच शब्द आहे. आपल्याकडे कुठेही चांगले विचार, संस्कार देणारे विचार सांगताना ते अमुक एका पंथाकरता, एका संप्रदायाकरता, एका भूभागाकरता असं कधीच केलं. ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिलं, त्याच्यात ते म्हणतात विश्वस्वधर्म सूर्य पाहो. त्यांनी गीता प्रणित धर्म म्हटलं नाही, वेद प्रणित धर्म असं काही म्हटलं नाही. भारताचा हा वैशिष्ट्यपूर्ण विचार आहे. भारत जेव्हा विचार करतो आणि कृती करतो तेव्हा ती फक्त भारतापुरती नसते, ती जगाच्या कल्याणाकरता असते.